अवैध वाळू वाहतूक करणारा हैवा पकडला. सोयगाव पोलिसांची कारवाई. माळगाव पिंपरी येथील कारवाई. सोयगाव प्रतिनिधी मुस्ताक शहा. पाचोराकडून जरंडीकडे येणारा विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा हैवा माळेगाव पिंपरी येथे सोयगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना शुक्रवारी पहाटे 4 वाजता घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय वनाकोळी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यामध्ये हैवासह 5 ब्रास वाळू अंदाजे किंमत 22,30,000 रुपयांचा मुद्देमाल सोयगाव पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पाचोराकडून जरंडीकडे अवैध वाळू वाहतूक करत असलेला हैवा क्रमांक MH18 AC 2255 हा येत असताना सोयगाव पोलिसांनी माळेगाव पिंपरी गावाजवळ सापळा रचून रंगेहात पकडला. यामध्ये 5 ब्रास वाळू किंमत 30,000 रुपये आणि हैवा 22 लाख रुपये असा एकूण 22,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ASI इसार मिर्झा, गजानन दांडगे, राजेंद्र सोनवणे, शांताराम सपकाळ, नारायण खोडे, संदीप सुसर, कुणाल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.